गाईस, तर कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच जायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता त्याआधी तुम्ही अर्धा सामान लावलेलं आहे आम्ही. आणि कुठल्या घरात आले, घर चेंज झालं तर हा आपण घर चेंज केलेलं. आणि आता काय बनवलंय जेवणाला? ना बायकोनी, तुमच्या ताईने, म्हणजे माझ्या मम्मीने बनवलं आहे पनीर, मटर पनीर. आणि त्याच्या उद्या बनवणार आहे चटपटीत पाव भाजी. आहा, बघितलं तर बघा काही मस्त झालेलं आहे. दुपारची वेळ आहे, 2 वाजले आणि आपण जेवायला बसलो. 3 वाजले. 3 वाजले. घडी कुठे लावली? हा 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 हा, तो बघा तिथं किडा आहे ना, पुढे आहे. तो बघा त्या किड्याला आम्ही घडी लावू पुढे. तर या गाई जेवायला. बाकीचं बघा अजून सामान पडलेलं आहे, ते पण लावायचं आहे. तेवढा फॉर्टशूट घेणार आहे मी. तर चला भेटूया नंतर आपण. तर बघा गाईस, आता आहे दुसरा दिवस. काल पहिला दिवस होता आणि पण नाश्ता बिष्टा दुपारी पनीरची भाजी बिजी केली होती. आणि थोडंसं आपलं सामान पण लावायचं होतं. गॅलरी बिलेरी धुतल्या आता मस्तपैकी. सगळं रूम साफसफाई केली आणि जेवलं, थोडंसं झोपलं होतं गाईस. आणि आता झोपेतून उठलो थोडंसं, तर म्हटलं तुम्हाला दाखवूया काय चाललंय काय नाही. तर बघा तुमच्या कुसुम अक्का काय करतात ते बघा. हे बघा, हा आहे किचन आणि हे कुसुम अक्का. हे बघा तुमच्या, हे बघा बघ तुझे गाईस लोक. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा कुसुम अक्का झाडू मारत आहे. बघा हे बघा, अशा प्रकारे बघा. इथं मस्त डाळ आणि बघा इथं भात मस्त पैकी. आणि इथं बघा बोंबील दिसलं का तुम्हाला? सगळं बनत आहे आपलं मस्त पैकी जेवण. आज मेन गोष्ट म्हणजे गाईस, आम्ही आज पूर्ण दिवसभर बघितलं की पावसाचा एक थेंब पण नाही आला. आणि काल एवढा मुसळधार पाऊस होता. त्याला जसं काय आमचं काय बदला घ्यायचा होता काय माहिती. काल काहीच अक्षरशः आम्ही रडलो. अक्षरशः सांगा बरं. सामान हे करताना आहे ना, आम्ही अक्षरशः रडलो. सामान हे करताना आहे ना, अक्षरशः एवढा पाऊस भरून होता, एवढा पाऊस पडत होता ना गाईस. तर आम्ही सामान खाली केलं का, आम्ही सामान टेम्पो भरला आणि आम्ही 2 जण, माझी बायको ही आणि आम्ही 2 जण होतो छोट्या. आम्ही एवढं सगळं सामान भरून टेम्पो लोड करून, टेम्पो एवढं भर पावसामध्ये इथं आणून, इथं पावसामध्ये सामान खाली करून सगळं वरती चढून. आणि तुम्हाला काय सांगू गाईस, बापरे. आणि आज दिवसभर एकही थेंब. आणि हवामान खात्याने अंदाज दिला होता की मुसळधार पाऊस पडेल, घराच्या बाहेर पडा, चक्रीवादळ येणार होता आज. काय माहिती काय झालं, आमच्यावर खूप राग काढला. पण काल पावसाने मी तर येत म्हणाला. आणि खूप हालत झाली गाईस. आणि आमचं एक सजेशन आहे की जर समजा एखाद्या ज्यांची कॅपॅसिटी नसते, जे भाड्याने राहतात, तर अशा लोकांनी भले 1000 रुपये गेले चालतील, 1000 जास्तीत जास्त 1000-1200, पण 2 माणसं लावा सामान शिफ्टिंगसाठी. कारण की आपल्या बसची बात नाही येते. कारण आपलं सामान एवढं असतं घरामध्ये, आपण तुम्हाला माहिती, छोटा जरी संसार असला, छोटं सामान असलं तर होता सामान का आपला नेणारा आपण बांधून आणि ठेवून ट्रक मध्ये. त्याच्यामध्ये तुमच्या अशा मोठ्या मोठ्या वस्तू असल्या बघा, फ्रीज, वॉशिंग मशीन. बघा आमची वॉशिंग मशीन, ही बघा वॉशिंग मशीन. आणि त्याच्यामध्ये आमचं कपाट, 3 कपाट, एक ड्रेसिंग टेबल, एक माझं छोटं कपाट आणि एक मोठं कपाट, सगळ्यात 5. आणि टीपॉय आणि एक सोफा कम बेड, म्हणजे 7 अशा मोठ्या वस्तू. बापरे, ह्या मोठ्या वस्तू चढवण्याच्या हालत खराब. त्याच्यामध्ये गोण्या पण, सिलेंडर मोठं येतं, 2 सिलेंडर मोठे मोठे. काय अजून आम्ही बघा मांडणीमध्ये भांडे पण नाही रचले, कारण मांडणी धुवायची आहे. तर आज जे पाणी होतं ते आज येणार नाहीये. नाही, आज आलेलं होतं पाणी, उद्या येणार नाही, त्याच्या 3ऱ्या दिवशी येणार. 1 दिवस सोडून असतं. आज पाणी उद्या नाही ना, परवा येईल. तर थोडं वेट केलंय, प्यायचं पाणी असतं तर ते राहू दिलंय. सध्या तरी 2-3 असे भांडे काढले.
जेवणापुरती हे बघा भांडे घासायचे, इकडे 2 कुकर लावले, टोप वगैरे थोडस म्हणजे छोटं मोठं सामान आम्ही. हालत खराब होते आणि मलाही खूप म्हणजे थोडासा तापासारखं झालं होतं. आणि अजूनही फायनली आमचं काम झालेलं नाहीये. नाही तुम्ही बघू शकता बघा सगळं असं पडलेलं आहे. आणि आपलं काय हे बघा सगळं लावायचं. हा ड्रम पूर्ण भांड्यांनी भरलाय आणि ती जी पाठीमागे जी हे बघा गोणी आहे ना त्याच्या पूर्ण पिछाण आहे. टीव्ही चालू केलेला आहे सोनूसाठी, एक टीव्ही चालू करून घेतलाय. इकडे वायफाय पण चालू केलेला आहे. आणि आपण केबल नाही लावणार आता निर्णय घेतलेला आहे. वायफाय लावलेला आहे मस्त पैकी. आज मिस्टरांनी सगळ्या गॅलऱ्या धुवून काढले. आणि हे बघा आपले दैवत तुम्ही बघू शकता, भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्यांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज इथं बघू शकता गाईस. या प्रतिमा पण आपण लावून घेतलेल्या आहेत. टीव्ही लावून घेतलाय, आरसा लावून घेतलाय. त्याच्यानंतर आपण दरवाजा तुटला होता तो फिटिंग करून घेतलेला आहे. अँगल आपण फिटिंग करून घेतलेला आहे. बघा बेडरूम मध्ये अजून पसारा आहे, सगळा पसारा आहे. डोर आहे. हो, तर आता थोड्याच वेळात आपण ते सगळं सेट करणार आहोत. जेवणार पहिला आणि सेट करून घेऊ सगळं. सेट करताना पण तुम्हाला दाखवू आणि पटकन भेटू. आणि तुम्ही लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि एंड पर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप न करता. आणि आम्ही आता तुम्हाला नवीन आता आमचं चॅनल तुमच्या कृपेने मोनो झालेलं आहे. तर आमचे आता नवीन व्हिडिओ ब्लॉग मी नक्की बनवणार आहे. कारण की सध्या आम्ही 2-3 दिवस आमचे व्हिडिओ नाही आले का आम्ही टेन्शन. ज्या दिवशी मोनो झालं त्या दिवशी आमचं हे सगळं झालेलं आहे. तर आम्ही सगळं मोनो झालं आणि आमचं सगळं धावपळ झाली. तुम्हाला आता माहिती शिफ्टिंग मध्ये काय होतं आणि आमचं खूप दगदग झालेली. त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही काढले. तर आता आमचे 2 व्हिडिओ तरी येतील, ब्लॉग येतील आणि शॉर्ट व्हिडिओ पण आता आम्ही कंटिन्यू काढत राहू. अशा प्रकारे गाईस तुम्ही सपोर्ट करत राहा अशाच प्रकारे. तर थोड्या वेळाने आपण भेटूया. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की लास्ट पर्यंत बघत राहा आपला व्हिडिओ. तर चला तर मग आपण जेवूया आणि लगेच भेटूया. बघा गाईस आजचा दुसरा दिवस उजडलेला आहे. आपण दुपारी दाखवलं आणि त्याच्यानंतर आपण झोपलो आणि सामान तसं राहिलं तर आता लावायचं पटापट. जेवून घेतलो आणि झोपलो गाईज. खूप दमल्यावानी होत होता आम्हाला. आता झाली सकाळ, झाले 8-8:30 टायमिंग ना. दाखवा मोबाईल मध्ये टायमिंग. 8 वाजता दिसणार नाही गाईस तुम्हाला. 8 वाजता आलेलं आहे. तर आता आपण जो सामान आहे बाकी तो पटापट लावून घेऊया आणि घर मस्त मोकळं करणार आहोत आपल्याला शॉर्ट व्हिडिओ साठी. तर चला, आज आम्हाला इकडे 3रा दिवस आहे. काय वर राखीची 3रा दिवस आहे. आणि गाईस तर चला भेटूया आवरताना. तर गाईस मग आम्ही आता पटापट सामान ठेवू आणि पुन्हा तुम्हाला भेटू. बाय बाय. या चाय प्यायला. चहा प्यायला सकाळचा मॉर्निंगचा चहा. सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा. हा गुड मॉर्निंग बोलले नाही ना आपण गाईजला. सगळ्यांना गुड मॉर्निंग. या चाय प्यायला. चला भेटू नंतर. तर गाईस आता आम्ही सामान ठेवतो बघा ना 2 शर्ट होते बाय. असं काय करते धुतलेलं. आम्ही सामान ठेवत आहे गाईस. आणि मग त्याच्यानंतर तर सामान ठेवू आणि घर साफ करू आणि मग चला मग गाईस बघा माझी मम्मी कपडे ठेवत आहे कपाटामध्ये. बघू शकता तुम्ही है ना मम्मी. इकडे बघ. आवरा सावरी चालली गाईच. सगळं आवरून घेतो मग मस्त पैकी रूम खाली होणार. पटापट आवरायचंय. यांना पण जायचंय सकाळी. बघा किती सामान पडले गाईस. यांना पण जायचंय आता कामाला. हॉल मध्ये पण सामान राहिले बघा. क्लीन बघा बघा. काय मम्मी मग काय आता. काय नाही आता
पटापट आवरून त्यांना टिफिन बनवायचा आहे. राखीजीला जायचंय कामावर. 2 दिवस खाडे झाले गाई, तर आज तर जावं लागेल ना, म्हणून पटापट आवरायचं काम चाललंय गाई, बाकी काही नाही. तर गाईज पूर्ण कपाट असं सेट केलेलं आहे मी, तुम्हाला दाखवते बॅक साईडने. मी गाईज बघू शकता सगळं आवरून झालेलं आहे, पूर्ण घरातलं काम आवरून झालेलं आहे फायनली आज कुठं. तर मी तुम्हाला दाखवते बॅक साईडने. तर बघू शकता गाईज मस्तपैकी हे बघा कपाट आवरून झालेलं आहे. हे बघा ह्या कप्प्यांमध्ये राकेशजीचे कपडे ठेवलेले आहे. परत इकडे बघा माझे ड्रेस, जीन्स टॉप वगैरे इकडे सगळं ठेवलेलं आहे. खाली अशा मस्तपैकी साड्या लावलेल्या आहे आणि खाली परत माझ्या वापरण्याच्या साड्या आहेत, ब्लाउज हे, आणि हे खालचा कप्पा आहे सोनूचा. मस्तपैकी सेट झालेलं आहे गाईज, बघू शकतात तुम्ही. सगळं आवरून झालेलं आहे आणि आपलं फायनली काम झालेलं आहे पूर्णपणे. आणि मी ड्रेसिंग टेबल पण आहे ना आवरून घेतलेला आहे गाईज, तर तुम्हाला तो पण मी नक्की दाखवते. तर चला. तर हे बघा गाईज, हे बघा असं सगळं असं लावून घेतलेलं आहे, जिथली वस्तू तिथं आहे. परत हे बघा आतमध्ये पण मस्त सेटिंग, हे बघा सेट करून घेतलेलं आहे सामान. हे बघा जो सामान आहे माझा तो पूर्ण असा ड्रेसिंग टेबल मध्ये पण ठेवून घेतलेला आहे गाईज. हा व्हिडिओ कसा वाटला गाईज तुम्हाला नक्की कमेंट करा. ऍड न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. असाच सपोर्ट राहू द्या आणि जेणेकरून माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा गाईज. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये. बाय बाय, टेक केअर.